छान असे चमकणारे केस ज्याच्यात ड्रायनेस नसेल किंवा स्प्लिटन्ससुद्धा नसतील, हेअर फॉल कमी असेल, असे सगळ्यांनाच हवे असतात. व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा जो आपला हेअर पॅक आहे तो खूप इझी पीझी कोरफड आणि दही वापरून आपण करणार आहोत. तर बघा, दोन्हीही गोष्टी तुमच्या केसांना खूप चांगल्या पद्धतीने हायड्रेशन प्रोव्हाइड करतात. म्हणजे जर तुमचे केस स्प्लिटन्समुळे वगैरे रुक्ष दिसत असतील, म्हणजे काय होतं, केसांना फाट्या दिसल्या की ते केस खूप विचित्र आणि ड्रायनेस दिसतात. तर बघा, अशाच वेगवेगळ्या खूप साऱ्या रेमेडी मी माझ्या चॅनलवरती पोस्ट करत असते. ऑइल्स असतील, त्याचबरोबर हेअर मास्क असतील, टोनर असतील, किंवा मेहंदीचे हेअर पॅक असतील, अशा बऱ्याच गोष्टी आपल्या चॅनलवरती आहेत आणि त्यासुद्धा नॅचरल. सो चला, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर बघा, अगदी इझिली अवेलेबल होतील अशा 2 गोष्टी आपल्याला आज लागणार आहेत. त्याच्यातली पहिली आहे ती म्हणजे कोरफड. अर्थातच सगळ्यांच्याच घरात असते आणि त्याचे केसांना फायदेसुद्धा तुम्हाला माहिती आहेत. तर आता तुम्ही म्हणाल की आमचे केस ऑइली आहेत, तर आम्ही हा हायड्रेटिंग हेअर पॅक लावायचा की नाही? तर बघा, तुमचे केस ऑइली जरी असतील तरी तुमच्या केसांमध्ये जो तेलकट कोंडा असतो ना, त्याचं प्रमाण जास्त असतं. त्याचबरोबर कोरफड आणि दही जे आहे ना, ते तुमच्या स्कॅल्पला खूप चांगल्या पद्धतीने क्लीन करतं. त्याच्यामुळे कोंड्याचं प्रमाण आहे ना, ते कमी होतं. आणि ज्यांचे केस ड्राय आहेत ना, त्यांच्या केसांमध्ये काय होतं, कोरफड खूप चांगल्या पद्धतीने हायड्रेशन लॉक करायला हेल्प करते. जी इची स्कॅल्प असते ती डॅन्ड्रफमुळेच होत असते. म्हणजे स्कॅल्पमधला ड्रायनेससुद्धा दूर करायला कोरफड मदत करते. त्याचबरोबर केसांमधले जे स्प्लिटन्स असतात ना, ते पूर्णपणे घालवायला दही मदत करत असतं. त्याच्यामुळे जर तुमचे केस ड्राय असतील ना, तर हा हेअर पॅक तुमच्यासाठी अगदी वरदानच ठरणार आहे. तर बघा, आठवड्यातून फक्त एकदा जरी हा हेअर पॅक तुम्ही लावला ना, तर तुमचे केस एवढे सुंदर होतील ना. सुंदर किंवा खूप चांगल्या केसांची डेफिनेशन काय असते? जर तुमच्या केसांमध्ये फाट्या फुटलेल्या नसतील, तुमचे केस खूप रुक्ष दिसत नसतील किंवा तुमच्या केसांमध्ये खूप असं झाडूसारखे केस दिसत नसतील, छान चमक असेल. बघा, हायड्रेशन दूर झालं की आपोआप केसांमध्ये चमक येत असते. तर बघा, छान असा कोरफडीचा गर काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी दही घालून घ्यायचं आहे. मी आता केसांना ऑइलिंग केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे इथे मी माझ्या हेअर पॅकमध्येच तेलसुद्धा टाकून घेत आहे. जर तुम्ही केसांना ऑलरेडी तेल लावलेलं असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. तर बघा, ह्या तिन्ही गोष्टी आहेत ना, खूप छान पद्धतीने मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 मिनिट तुम्हाला फिरवायचं आहे, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी आहेत ना, खूप छान अशा एकत्र मिक्स होतील. तर बघा, हा अगदी होममेड नॅचरल जो आहे ना, तो आपला हेअर पॅक रेडी होतो. तुम्ही ट्रस्ट मी, हा हेअर पॅक आहे ना, एका महिन्यासाठी आठवड्यातून एकदा, म्हणजे महिन्यातून 3-4 वेळा हा हेअर पॅक लावून बघा. तुम्हाला स्वतःला तुमच्या केसांमधले फरक दिसतील. मी सांगत आहे ना म्हणून नाही, पण तुम्हाला तुमचे केस खूप चांगले पाहिजे आहेत. तुमच्या केसांचे प्रॉब्लेमच दूर होत नाही. खूप जास्त तुम्ही हेअर पॅक जे DIY हेअर पॅक येतात किंवा असे जे मार्केटवाले जे हायड्रेटिंग मास्क येतात ना, ते सुद्धा लावू शकता, पण ते तुमच्या केसांना लाँग टर्ममध्ये खूप जास्त डॅमेज करतात. तर बघा, तुम्ही बघू शकता माझे केस खूप सुंदर आहेत. म्हणजे मी अशा रेमेडी ट्राय करत असते. माझ्या केसांमधली ड्रायनेस पूर्णपणे दूर होत आलेलं. माझे केस म्हणजे खूप प्रचंड ड्राय केस आहेत. त्याचबरोबर माझे केस छान वाढलेले आहेत, म्हणजे लेंथसुद्धा वाढलेली आहे. त्याचबरोबर माझ्या केसांना खूप छान असं सॉफ्टनेस आलेला आहे. चमकदार केस होतात. त्याचबरोबर तुमच्या केसांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोंडा जो आहे ना, तो दूर करायला हा हेअर पॅक मदत करतो आणि दही आणि कोरफड तर हायड्रेशन लॉक करतंच. फक्त 1 तासासाठी तुम्हाला हा हेअर पॅक तुमच्या केसांवरती ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर शॅम्पूने धुवून घ्यायचा आहे. दॅट्स इट.